नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. मी आहे ऋतुजा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्या होम डेकोर आयटम्स बद्दल. तसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे माझे जुने फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, की मी नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे, तर मला आता सध्या डेकोरेट करायचंय. तर माझं एक एक सामान येतच चालू आहे. मी ऑनलाईन ऑर्डर केले ते आणि सर्व काही मी Meeshoवरून ऑर्डर करते आणि एवढ्या जास्त परवडणाऱ्या किमतीमध्ये भेटतंय ना, त्यामुळे मी खूप खुश आहे. कारण एकदम कमी किमतीमध्ये छान डेकोरेशन होत असेल तर कोणाला नको वाटते. तर असेच आता आज 2-3 दिवसाचे मी प्रोडक्ट जमा केले आणि तुम्हाला म्हणलं एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवू. तर चला वेळ वाया न घालता सुरू करूया. तर पहिले तर आहेत हे पडदे. मागच्या वेळेस मी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर तो व्हाईट कलर मध्ये होता आणि हे आता मी परत त्याच्याच म्हणजे मला साईज बघण्यासाठी मी तो एकच सिंगल ऑर्डर केला होता. यावेळेस आता 4 ऑर्डर केलेले आहेत. तर चला बघूया याला ओपन करून. असे 3 पडदे आहेत. ह्याच्यातला एक पडदा 160 रुपयांचा आहे. तर 3 ची प्राइस तुम्ही हे करा. आणि भरपूर जण मला म्हणत होते की प्राइस पण सांग, प्राइस पण सांग, म्हणून मी यावेळेस ठरवलं की तुम्हाला प्राइस पण सांगते. तर हे असं आहे, 160 रुपयाचा एक पडदा. त्यानंतर आहे दुसरा हे वाला. तर ह्याच्यामध्ये आहेत वेली, ज्या मी अगोदर माझ्या जी संभाजीनगरची रूम होती माझी, तिकडे होत्या वेली, तशाच वेली आहेत. 2 टाईपच्या आहेत. ही एक आहेत. तर ह्या ओके. तर हे अशा ऑरेंज कलर वाल्या. आता मी याला ओपन नाही करत, जाऊ द्या, तुम्हाला ओपन करून दाखवतेच. वाव, ओ माय गॉड, खूप सुंदर आहेत, खूप जास्त. हे बघा. यू आता मला असं झालंय, मी कधी कधी याला आता डेकोरेट करते. तर लवकरच करेल, उद्या सुट्टीचे मला, तर मे बी उद्या पण मी करू शकते. बघू आता, लेट्स सी काय होतं. आणि ह्याची प्राइस आहे, इसकी प्राइस है, ह्याच्यावर का नाही देत प्राइस? थांबा, आहे 134 रुपये. ह्याची प्राइस 134 आहे. 134 रुपयांमध्ये हे 1 2 3 4 5 वेल आहेत हे. आणि आता मी त्याला डेकोरेट कसं करते ते तर तुम्हाला दिसेलच येणाऱ्या ब्लॉग मध्ये. तर हे झाले 2 आयटम. आणि सर्व जेवढे पण प्रोडक्ट आहेत त्या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, तिकडून तुम्ही चेक करू शकता. आणि नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा माझा फेवरेट. हे बघा, हँगिंग. आता याला पण कुठंतरी मस्त ठिकाणी अडकवणार आहे. खूप जास्त सुंदर आहे, खूप म्हणजे मला तर खूप जास्त आवडलेले. आणि असे आता मी 2-3 मागवायचा प्लॅन करतेय, कारण असे घरामध्ये खूप सुंदर वाटतात. त्याच्यावर मस्त तुम्ही काही ना काही डेकोरेटिव्ह आयटम ठेवू शकता. तर हे असं असं भिंतीवर मी तुम्हाला लावून दाखवते, बघा असं दिसतंय. ह्याची प्राइस, आणि हे सर्व आयटम Meeshoवरून घेतलेले आहेत. हे आहे 168 चे हे वाला. खूप सुंदर आहे, तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर असं डेकोरेशन वगैरे आवडत असेल माझ्यासारखं तर हे वर्थ इट आहे. आता हे काय, हा हे आहे वॉच पण मी Meeshoवरूनच ऑर्डर केली. ही वॉच आहे, अरे यार, ही पण असं 150-200 अशाच रेंज मधली आहे. आता ह्याच्यावरची प्राइस ते कट झालेलं आहे. तर ही अशी वॉच आहे. सी, अजून याला सेल नाही टाकलेला. ही पण खूप छान दिसेल अशी वॉलवर. वाव, हा सुंदर दिसतीये ही अशी. आणि ह्याच्या साइडने मेन म्हणजे 4 बटरफ्लाय दिलेत. हे बघा असे, हे असे तुम्ही त्याच्या साइडने चिटकवू शकता. जेव्हा मी भिंतीवर लावेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. असे मस्त मस्त. हा, ह्याच्यामध्ये बाथरूमचे शेल्फ आहेत. हा, हे कितीचे आहेत?
हे 250-300च्या रेंज मधले. ते एक्झॅक्ट प्राइस नाही माहित मला, ह्याच्यावर पण दिलेलं नाही. असं का करतात काय माहिती. हे असे बाथरूमच्या कॉर्नर मध्ये लावायचे असे उभे, आणि उभे पण आहे त्याच्यामध्ये, सॉरी आडवे. हे असे आडवे आडवे लावण्यासाठी हे किचन मध्ये पण लावू शकते, असं नाही की बाथरूम मध्येच. आणि ह्याच्यामध्ये असे स्टिकर दिलेले आहेत त्यांनी अडकवण्यासाठी. ते जे स्टिकर आहेत ते याला नाहीत अडकत, तर त्याच्यामुळे तुम्हाला हेच लावायला लागते. तर याचा कलर थोडस मी व्हाईट मध्ये मागवलं होतं, पण कलर थोडा वेगळा आहे. असे हे 3 आहेत, आणि जे बाथरूमच्या कॉर्नर मध्ये लावायचे ते 3 आहेत. किती झाले आता. हे वाला, हे पण वेली आहेत, ज्या माझ्याकडे अगोदर ग्रीन कलरच्या वेली होत्या ना मस्त मस्त, तर तशा ह्या वेली आहेत. आणि त्या होत्या त्या ऑरेंज कलर मध्ये होत्या. तर चला इसको भी ओपन करते हैं. ओ गॉड, ओ माय गॉड, मला वाटलं होतं वेली आहेत, पण हे दुसरंच आहे जे मी ऑर्डर केलं होतं. आणि खूप मी ह्याच्यासाठी जास्त एक्साइटेड होते, आणि ते फायनली आलेलं. हे असं, ह्याच्यामध्ये तर वेली होत्या, पण यांनी वेगळं का दिलं. फसा दिया यार मिशोने. असं लावायचं, थांबा. असं असं लावायचंय, आणि असं असं लोंबत आहे असं वाला. सुंदर आहे पण, नॉट बॅड. हे एक लावलं मी, त्याला इथे ठेवू आपण कोपऱ्यामध्ये. अरे खूप भारी आहे. असे 3 आलेले हे, आणि ह्याची प्राइस, ह्याची पण प्राइस ह्याच्यावर नाही दिली. आणि माझे सगळे ते फोन मध्ये, तर मी स्क्रीनवर मेन्शन करेल. जर मला एडिटिंगला तेवढा वेळ भेटला तर मी स्क्रीनवर सगळ्यांच्या प्राइस मेन्शन करेल, एक्झॅक्ट किती प्राइस येते. आणि हे असे सुंदर असे फ्लावर्स आलेत मस्त. आता मी हॉल शूट करेल त्यावेळेस इथं असे 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 अडकवून ठेवेल, तुम्हाला पण भारी वाटेल बघायला. आणि आता सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात भारी आलेली वस्तू, आणि भरपूर जणांनी मला सजेस्ट केलेली वस्तू ती आहे, तर ते म्हणजे देवघर मंदिर. खूप जणांनी मला कमेंट केलं होतं की एक छोटस देवघर घे, मंदिर घे, आणि मी फायनली घेतलं. आणि ते ऑर्डर पण एवढ्या लवकर आली की काय सांगायचं. आणि ते एवढं सुंदर आणि क्वालिटी अशी भारी आहे ना, चला दाखवते. आणि मी त्याला असेंबल केलेलं आहे, कारण मला कंट्रोलच नाही झालं, म्हणून मी त्याला असेंबल करून घेतलं. तर हे आहे मंदिर. आता तुम्हाला बघायला असं हलकं वगैरे असं वाटत असेल, पण हे एवढं जड आणि क्वालिटी एवढी छान आहे, अशी एकदम स्ट्रॉंग आहे. आणि हे असेंबल केलेलं नव्हतं, पूर्ण असं पार्ट वेगळे वेगळे दिले होते, मी असेंबल करून ठेवलंय याला. आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी आहे. जर तुम्ही असं छोट्या साईज मध्ये मंदिर बघत असाल ना, घेऊन टाका, अजिबात विचार करू नका, घेऊन टाका. ते बाथरूमचे शेल्फ पण होते ते पण घ्या, कारण खरंच क्वालिटी खूप छान आहे. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की मंदिर एवढं छान येईल. काय सांगू काय सांगू, खूप भारी आहे. इथं स्टोरेजला पण जागा आहे, बाकीचं जे काही ठेवायचं असेल तर. आणि इथं माझ्याकडे गणपती बाप्पा आणि स्वामी दोघांचा फोटो आहे, तर ते इथं मी ठेवेल. आणि एवढी जागा खूप झाली माझ्यासाठी तरी. आणि आता काय बोलू मी, इथून मस्त असं लॅम्प लावू शकते असं. ह्याच्यावर मी असं हा प्लांट पण ठेवू शकते एक. हे बघा किती सुंदर दिसतंय. मी खूप एक्सायटेड आहे, मी कधी मंदिर सेटअप करते. तर आता उद्या तर सुट्टी आहे, उद्या करेल किंवा मग संडेला करेल. पण ओहो ओहो, बघा घेऊन टाका. जर घ्यायचा असेल ना, घ्यायचा विचार करत असाल ना, घेऊन टाका. पण तुमच्याकडे जास्त देव जर असतील तर ते ह्याच्यात नाहीत बसणार,
थोडे देव असतील तर ते बसू शकतात. तर हे होतं लास्ट प्रोडक्ट. आणि आता जेव्हा बाकीचे प्रोडक्ट्स येतील तेव्हा ते तुम्हाला बघायला भेटतील पुढच्या व्हिडिओज मध्ये. तर आजच्या पुरते एवढेच प्रोडक्ट होते आणि खरंच सगळे प्रोडक्ट खूप भारी आले. सगळे प्रोडक्ट मी ठेवणार आहे आणि डेकोरेशन करायला आता चालू करावं लागणार आहे. तर हे सर्व होतं असं सगळं काही. आणि या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. सर्व काही तुम्ही चेक करा, तिथे प्राइस चेक करा. लिंक वरून तुम्ही तिथून जा. बरेच जण मला लिंक म्हणून कमेंट करतात, तर व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन म्हणून असतं, त्याच्यामध्ये सर्व लिंक मी तिथे देते. तर तिथून तुम्ही चेक करा. बाकीचे पण माझे प्रोडक्ट जर तुम्हाला बघायचे असतील मिशोवरचे, तर त्याचं मी एक माय मिशो शॉप म्हणून पण एक लिंक असते, तर तिथून जाऊन तुम्ही बाकीचे पण प्रोडक्ट चेक करू शकता, जसं की हे ड्रेसेस वगैरे. तर हा होता सर्व आजचा मिशो हॉल. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे कोणतं प्रोडक्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडलं ते देखील सांगा मला. तर हे मंदिर आवडलेलं आहे सर्वात जास्त. तर तुम्हाला कोणतं आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.